केवळ निवडणूक आली म्हणून आपण इफ्तार पार्टी ठेवत नाही. गेल्या 26 वर्षापासून आमचे राजकारणाच्या पलीकडचे आमच्या मुस्लिम बांधवांचे संबंध आहेत. सगळ्यांनी तळे केलेले 200 नाहीत. तुम्ही छाती मोडून घेऊन आला की मी 200 तळे केलो. तेवढे तळसले तळे म्हशी बसायचे माझ्या शेतात मी केला खडी मशीनला. इफ्तार पार्टीमध्ये सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील माझ्या सोबत आहेत. त्यांच्या या क्षणी काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. अनेक वर्षापासून आपण मतदारसंघामध्ये आपण इफ्तारचं आयोजन करतो. केवळ निवडणूक आली म्हणून आपण इफ्तार पार्टी ठेवत नाही. गेल्या 26 वर्षापासून आमचे राजकारणाच्या पलीकडचे आमच्या मुस्लिम बांधवांचे संबंध आहेत. पवित्र महिन्यामध्ये त्यांच्याशी जाणं, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणं आणि त्यांना सपोर्ट करणं हे आमचं काम आहे. राष्ट्रीय एकात्मतेचं हे एक प्रतीक आहे. या लोकांनी देखील स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांचं देखील आपल्याला योगदान खूप भेटलेलं आहे. त्यांना देखील इथं आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे. आम्ही सगळेजण मिळून हा त्यौहार करतो. आमच्या सणामध्ये ते येतात, त्यांच्यामध्ये आम्ही जातो आहे. ही भावना वृद्धिंगत व्हावी या भावनेतून आम्ही येत असतो आणि कार्यक्रम करत असतो. मागील 26 वर्षापासून सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं काम सुरू आहे. खऱ्या अर्थानं आता दादा गेल्याच्या नंतर सुनेत्राव वहिनी यांच्याकडे राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कारभार दिलेला आहे. मुस्लिम बांधवांसाठी त्यांच्या काही खास अशा योजना आहेत का? आहेत ना. दादांनी देखील आमच्या अल्पसंख्याक समाजाला जे काही शिक्षणासाठी एक महामंडळ स्थापन केलं होतं, त्याच्यामुळं यात मुस्लिम बांधवाचे लोक तरुण मंडळी शिकायला तयार झाले, शिक्षण घेत आहेत. आणि त्या योजना आम्ही बंद पडू देणार नाही. अशाच प्रकारचं अल्पसंख्याक बहुजन समाजातले लोक, मारटी बारटी अनेक योजना त्या ठिकाणी आहेत. केवळ मुस्लिमासाठीच नाही तर जेवढे काही उपेक्षित समाज आहे त्यांना अशा प्रकारचे दादाने महामंडळ केले की ते शिक्षणापासून कोसं दूर आहेत, त्यांना त्याचा फायदा व्हावा. सरकारची जबाबदारी म्हणून आम्ही हे महामंडळ काढलेत आणि ते भविष्याच्या काळात तसेच चालू ठेवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जोपासून या कार्यक्रमामध्ये आलात याची मला जाणीव आहे. मात्र काही प्रश्न जनतेच्या मनात असलेले विचारावेच लागतात. मागे 2 दिवसापूर्वी आपण चाकूर आणि नांदगावच्या MIDC बद्दल मंजूर करून आणलेला तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं म्हणून, परंतु तशाच पद्धतीनं माजी मंत्री विनायकराव पाटलांनी माझ्या काळामध्ये ते मंजुरी झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मंजुरी झालेलं नाही. 2019ला त्यांनी मंजूर झालं, नारळ फोडले होते. डिपार्टमेंटला त्यावेळेस माहिती आम्ही घेतली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मंजूर नाही. आमच्या मित्राचं कामच आहे फेक न्यूज देणं, फेक बातम्या देणं. माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. म्हणून खरं काय आणि खोटं काय तुम्ही ठरवा ना. आज सत्तेमध्ये मी आहे आणि सत्तेमध्ये आम्ही असल्यामुळं त्यांच्या बैठका आम्ही घेतल्या. आता ते जमीन घ्यायची त्यावेळेस त्यांनी उद्घाटन कशाचं केलं? MIDC मंजूर झाले म्हणून. परंतु मंजूर झालीच नव्हती ना. आता कोणाला श्रेय घ्यायचे जनतेने ठरव. कोण केले काम त्याच्यामध्ये जास्त वाद न करता कोण केलं याची माहिती घेऊन लोकांनी ठरवा कोण केलं. जनतेला तर माहीतच आहे कोणाच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र दुसरा एक त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की माझ्याच काळामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये 200हून अधिक साठवण तलाव सुद्धा आम्हीच केलेले आहेत असा देखील त्यांनी छान विचारला तुम्ही. तालुक्यात आतापर्यंत जाधव साहेब, नागरगोजे साहेब, किशनराव देशमुख साहेब, कंदाडे साहेब सगळ्यांनी तळे केलेले 200 नाहीत. तुम्ही छाती मोडून घेऊन आला की मी 200 तळे केलो. तेवढे तळसले तळे म्हशी बसायचे माझ्या शेतात मी केला खडी मशीनला. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.